SDL पनवेल टीम आणि मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल या दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे आपला 12th मन पाठवा आणि लवकरात लवकर मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीम आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन अजिबात नसतं. हे एक चांगली गोष्ट. धावण्यामध्ये थोडं टेन्शन्स असतात. काल पाऊस पडून थोडा गेलाय. काल रखरखत ऊन होता, आज थोडी सावली आहे. पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. भिंगारी चषक दुसरा दिवस आहे आज या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील एकूण 12 संघ आज स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल वर्सेस SDL पनवेल. मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग त्याने स्वीकारले. विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. SDL पनवेल टीमची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. अजय आणि त्याच्या साथीला आहे सौरभ पाटील. नेक्स्ट मॅच माऊली स्पोर्ट्स पनवेल वर्सेस गावदेवी गावठाण. दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण देखील रिपोर्ट करा, जेणेकरून आपण सर्वच्या सर्व मॅचेस 4-4 ओव्हरच्या घेऊ आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस आणि त्यानंतरच्या उर्वरित मॅचेस आपण 3-3 ओव्हरच्या कव्हर करू. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून भिंगारी चषकाच्या भेटीसाठी जे प्रेक्षक वर्ग लाईव्ह जोडले गेले त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये सहर्ष स्वागत. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. पावसाचं आगमन होणं बाकी आहे. काल पाऊस पडला नाही. जयदीप परदेशी आमच्या समवेत आहेत. रघु परदेशी अर्थातच काका यांचे मोठे सुपुत्र. क्रिकेटचे नाळ जोडले गेले रघु परदेशी यांच्या कुटुंबाचे आणि त्यांचे मोठे सुपुत्र गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत आमच्या समवेत आहेत. लालचंद गावण ज्यांच्या शुभास्ते टॉस झाला ते देखील आता मैदानात उतरत आहेत. मॉर्निंग सेशनला ते देखील प्रॅक्टिससाठी असतात SSC कॉलेजच्या क्रीडांगणावर. आमचे 2 ऑफिशियल रेफरी द्वारकानाथजी चोरघे आणि जीवन गावण. मॅचला होते सुरुवात. भिंगारी चषक काल ऐरोली संघ एकूण 12 संघातून क्वालिफाय झाला. डायरेक्ट फायनलमध्ये त्याने प्रवेश केला आहे. आज एकूण 12 संघ खेळतील आणि फायनलमध्ये कोणता संघ पोहोचेल हे आजच्या दिवसभराच्या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत भिंगारी मैदानावरती. भिंगारी चषकामध्ये फिल्डिंगमध्ये वारंवार बदल होत आहेत. अजय स्ट्रायकिंग एंडला आहे, लेफ्ट हँडेड. सौरभ स्ट्रायकिंग एंडला आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि त्याच्या साथीला आहे तो अजय. गोलंदाजीसाठी केतन मेहर. मॅचला होते इथे सुरुवात. ऑफ साईडला तुम्ही फिल्डर पाहू शकाल. लॉंग ऑफ डीप कव्हरमध्ये एक फिल्डर आहे, त्यानंतर स्वीपर कव्हरला एक फिल्डर आहे आणि ऑन साईड पूर्णपणे पॅक केले. पंचांचा इशारा. मॅच ऑन. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भिंगारी चषकाच्या येतोय षटकार. सौरभ पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. आणखी एक हाफ ट्रॅकर. दुसरा सलग दुसरा येतोय. केतन मेहरच्या विरोधात इथे आक्रमण. मी मगाशीच म्हटलं की रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये पाऊस नसेल तर धावांचा पाऊस पडतो आणि पावसाला सुरुवात झाली तर धावांचा पाऊस देखील थांबतो. हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत या दोन गोष्टी. कारण रबर बॉलची असलेली इलास्टिसिटी एकदा पंच केला की चेंडू सीमापार जातो. बराच फरक आहे लेदर बॉल, टेनिस बॉल,
आणि रबर बॉल या तीनही फॉर्मॅटमध्ये काही खेळाडू असे आहेत की तीनही फॉर्मॅटमध्ये खेळत असतात. पावसाळा चालू झाल्यानंतर रबर बॉल क्रिकेट स्पर्धांना होते सुरुवात आणि त्यातीलच आणखी एक स्पर्धा अर्थातच भिंगारी चषक. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लालचंद गावण त्या ठिकाणी तैनात आहेत. टेनिस बॉलमध्ये बरेचसे रिस्ट्रिक्शन्स असतात. शूज पाहिजे, कॅप दिली असेल टुर्नामेंटच्या आयोजकांनी तर कॅप व्यवस्थित परिधान केली पाहिजे. त्यानंतर इन करायला सांगतात. सगळेच रिस्ट्रिक्शन्स आहेत. इथे बिनधास्तपणे रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही शूज घालून नाही खेळलं तरी चालेल, तुम्ही हाफ ट्रॅकवरती राहिलात तरी चालेल, स्लीवलेसवरती असलात तरी चालेल. काही ना गरम होतं तर टी शर्ट देखील बाजूला काढून ठेवतात. हा रबर बॉल क्रिकेटची हीच एक मजा आहे, मनोरंजन आणि त्याचबरोबर क्रिकेट. सिंगल आले. टीमची धावसंख्या 13. समोर असेल आता अजय. कमबॅक करावं लागणार आहे केतनला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये हा खेळाडू होता. संपूर्ण पारगाव टीम आणि त्याच गावातील हा खेळाडू शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक सजवण्यात येतोय. SDL पनवेल टीमची धावसंख्या 13. स्लोवर वन टाकला होता. सौरभनं खातं उघडलं षटकाराने, अजयनं देखील खातं उघडलंय षटकाराने. परफेक्ट पिक केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय समोरच्या दिशेने षटकार. अफलातून बॅटिंग चालू आहे. धावसंख्या आहे ती मात्र 19. जयदीप परदेसी गुणसंख्या लेखक माझ्या समवेत अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. SDL पनवेल टीम झटका देत असताना मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल या टीमला केतन थोडा महागडा ठरतोय, परंतु हे सर्वांना ठाऊक आहे की पाऊस पडत नाहीये. कितीही धावा उभारल्या गेल्या तरी सुद्धा त्या धावसंख्येचा पाठलाग आपण करू शकतो. 19 धावा, 3 षटकार आलेत. 2 सौरभच्या बॅटमधून, 1 अजयच्या बॅटमधून. हा वेगवान चेंडू, सलग दुसरा. वन शॉट. अफलातून बॅटिंग चालू आहे आता अजय कडून. 5 चेंडूंमध्ये 4 षटकार आलेत. भिंगारी चषकाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात पहा किती दिमागदार होताना दिसते. ही रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे आणि धावांचा पाऊस पडायला इथे झाले सुरुवात. शेवटचा चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्या 25. धमाकेदार सुरुवात अजय आणि त्याच्या साथीला असलेल्या सौरभ कडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पंचांच्या अगदी बाजूला जाऊन पोहोचतोय. दुसरी धाव घ्यायची आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट. चांगली बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या त्या 27. कॅच पकडणं देखील कठीण काम आहे. समोर पाणी साचलेलं असेल, समोर चिखळ असेल, त्यातून धावत पळत जाऊन कॅच पकडणं ती देखील रबर बॉलची सोपं काम नाहीये. नेक्स्ट मॅच मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण रिपोर्ट करा. माऊली स्पोर्ट्स पनवेल विरोधात गावदेवी गावठाण या दोन्ही टीमला देखील रिक्वेस्ट आहे की आपण रिपोर्ट करा, कारण सर्व मॅचेस 4-4 ओव्हरच्या झाल्या तर मला असं वाटते मजा येईल, आनंद घेता येईल. जसं आपण म्हणतोय की क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट हा मनोरंजनाचा जरी भाग असला तरी सुद्धा क्रिकेट देखील होणं तितकंच चांगलं महत्त्वाचं आहे. आणि ते कॅलिबर क्रिकेट जर का पाहिजे असेल तर त्या 4 ओव्हरच्या मॅचेस होणं देखील खूप गरजेचं आहे. 27 धावा झाल्यात. 2-2 फलंदाजांनी 2-2 षटकार मारलेत. 1 डबल आणि 1 सिंगल. गोलंदाजीसाठी येतोय दर्शन. क्रिकेटर्स फुटबॉलचे स्टड घालताना रबर बॉल क्रिकेटसाठी आणि गरजेचं देखील आहे, कारण स्टड असतील तर ग्रिप देखील मिळते. फक्त स्टड परिधान करून तुम्ही सिमेंटच्या खेळपट्टीवरती धावू शकत नाही, बॅटिंग करू शकत नाही. कठीण काम आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन सौरभ ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फटका. पाहूया पंचांचा निर्णय का असेल. सिंगल धाव. हे बऱ्याचशा ठिकाणी आपण चित्र पाहतो. ही एक चांगली गोष्ट आहे. पलीकडचे म्हणजे जी समोरच्या दिशेने भिंते आहे बॅट्समनच्या मागच्या बाजूला, त्याच्या पलीकडे चेंडू गेल्यानंतर सिंगल रनच आहे. मग किती लांब मारा, पलीकडे चेंडू गेला डायरेक्ट की मात्र सिंगल रन. दर्शनने सुरुवात चांगली केली. 27 धावा पहिल्या षटकात आल्यात. झाडाच्या सावलीनं, खरं तर सावली आता सगळीकडेच पसरली आहे. पावसाची इथे वाट पाहतात. ह्युमिडिटी वाढले, याचा अर्थ पाऊस येईल.
परंतु कधी येईल हा एक प्रश्न पडलाय. अफलातून बॅटिंग चालू आहे. पिकअप शॉट. पंच पा जितका उंच गेला तितकाच लांब चेंडू गेला. अजयच्या बॅटमधून आणखी एक येतोय षटकार. 3 षटकार आत्तापर्यंत अजयने खेचलेत. मिडविकेटची दिशा अगदी आपण पाहिली तर समोरच्या दिशेनं थोडं अंतर लांब आहे. मिडविकेटच्या दिशेनं अगदी आपण पाहिलं तर अंतर थोडं छोटंच आहे. त्याचा इथे फायदा उचललाय. आणि हा फटका आपण पाहिला ना तर पहिले प्लास्टिक बॉल घेऊन घरातला पिढा असायचा त्यावरती आपण कॅच खेळायचो. तशा पद्धतीने हा फटका खेचला होता. हवेत पंच केला आणि त्याला अंतरही देखील गाठता आलं. तारेला लागला हा चेंडू. नशिबाची साथ नव्हती. कदाचित हा देखील समोरच्या दिशेने फटका आला असता लांब लचक. जबरदस्त बॅटिंग चालू आहे अजय कडून. दर्शन कमबॅक करावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉर्निंग एसएससी कॉलेज पनवेलच्या बॉलर्सला विकेट घ्यावी लागेल. नाहीतर हे दोन्ही फलंदाज तुटून पडलेत सध्या. 35 धावा झाल्यात. हा चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्लीन करतोय बाउंड्री लाईन. सौरभच्या बॅटमधून येतोय आणखी एक धमाकेदार षटकार. क्लास बॅटिंग बाय बोथ द बॅटर. दोन्ही बॅटर अफलातून फलंदाजी करत असताना एसडीएल पनवेल टीमसाठी सौरभ खेळतोय 5 चेंडू 20 या धावसंख्येवर आणि त्याचा साथीदार अजय खेळतोय 5 बॉल 21. चढाओढ चालू आहे दोन्ही बॅटरमध्ये. तब्बल धावसंख्या 41. 41 धावांचा पाऊस. आणखी एक हाफ ट्रॅकर. आत्ता चांगला चेंडू. या मॅच मधील आत्तापर्यंत दुसरं षटक चालू आहे. पहिला निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळालंय ते दर्शनला आणि याची गरज आहे. 41 धावा झाल्यात. दुसरं षटक अद्यापही चालू आहे. पहा एक वेगळी ट्रिक वापरून गोलंदाजी करतोय तो दर्शन. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि विकेट पाहिजे होती. दर्शनने ती कमावून दिले. पहा चेंडू टाकण्यासाठी हा चेंडू टाकण्या अगोदर दर्शनने चेंडू ओला केला होता. रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये कित्येक अशा ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतात. पाऊस चालू असतो तेव्हा हे गोलंदाज चेंडू सुकवतात कारण त्यांना ग्रिप मिळते. चेंडू स्किट होतो कारण खेळपट्टी वरती पाणी असतं मग चेंडू स्किट होतो. आणि आता खेळपट्टी सुकी आहे म्हणून चेंडू मुद्दामून ओला केला तो या दर्शनने. या ट्रिक्स वापरण्यातच येतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. स्किड झाला कारण चेंडू होता ओला. त्यावरती हुक मारण्याच्या नादात बॅट्समन आऊट झाला तो सौरभ. परंतु आपल्या टीमसाठी 20 धावसंख्येचं योगदान दिलं ते मात्र सौरभ पाटीलनं. नेक्स्ट बॅट्समन प्रतीक माळी मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. 20 धावसंख्येवरती बाद झाला तो मात्र सौरभ आणि धावसंख्या ती 41. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सलामीवीर फलंदाजांनी पहिल्या 2 षटकांमध्ये 41 धावा कुठल्यात. गावदेवी गावठाण आणि माऊली स्पोर्ट्स पनवेल दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण रिपोर्ट करा. भिंगारीचे मैदान भिंगारी चषकामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आज सुट्टीचा दिवस आहे. रविवारचा दिवस आणि रविवारचा दिवस भिंगारी चषकासमवेत रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. मयूर येतोय एक चांगला गोलंदाज. तिसरं षटक घेऊन स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पंच पहा किती बहारदार आहे. बॉल गेला सीमारेषा पार. मयूरचं स्वागत षटकाराने. पहिल्याच सामन्यात अगदी आपण पाहतोय की 7 षटकार. चेंडू फेकले गेले 13 चेंडूंमध्ये 7 षटकार. 3ही बॅट्समनने षटकाराने आपलं खातं उघडलंय. प्रत्येकाला आणि प्रत्येकने देखील पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतलाय तो मयूरचा. फटका फसलाय. चान्स आहे इथे कॅच घ्यायची आणि कॅच घेतलंय. बाद केलंय. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं प्रतीक माळीला ते मात्र मयूरने बाद करून. चांगली गोलंदाजी. आपल्या खांद्याचा वापर आपल्या उंचीचा वापर केला. हाफ ट्रॅकर बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट लेनचा बॉल होता. त्याला पुल करण्याच्या नादात एज घेतली अप्पर एज आणि पॉइंटला असलेल्या क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला. प्रतीक माघारी परततोय आणि आता मैदानात रवाना होते तो रमेश पवार. धावा झाल्यात ते 47. 47. खरं तर 3 बॅट्समनने कदाचित एसडीएल पनवेल टीमच्या सर्वच बॅटरने असं वाटायला लागले की 6चा आकडा पाठ केलाय.
तशीच बॅटिंग चालू आहे आणि मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीम जेव्हा बॅटिंग करेल त्यांना 8चा पाडापाठ करावा लागेल, कारण समोरच्या टीमची धावसंख्येचा आता आलेख वरच्या दिशेने वाढायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आत्तापर्यंत ते अजयचं. चांगली बॅटिंग करतो, 3 षटकार त्याने खेचले. त्याच्या साथीला आलाय तो मात्र रमेश. मयूर कमबॅक करावं लागणार आहे. विकेट घेतले नुकताच, धाबा रोखायचे आहेत, हे खूप मोठं लक्ष समोर. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल अजयच्या बॅट मधून येतोय, लांबलचक दूरवरचा, त्याच्या इनिंग मधला 4था षटकार. या हाफ ट्रॅकर बॉल साठी रेडी होता तो मात्र अजय. चपराक लगावली समोरच्या दिशेनं, हॅमर केलं बॉलला, पाठवलं वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी षटकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे SDL पनवेल टीम कडून. कालही आपण पाहिलं राहुल श्रेष्ठ, मला असं वाटतं उसरलीचा खेळाडू, त्याने देखील सलग 4 षटकार ठोकले. आज एकूण 4 षटकार इनिंग मध्ये आलेत ते अजयच्या. मयूर थोडासा थांबतोय, रनअप मध्ये चुकी. रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये या गोष्टी तुम्हाला ॲडजस्टमेंट कराव्याच लागतात. कधी कधी बॉलरला रनअपसाठी देखील जागा नसते, चिखल असतो, जिथे पाय पडतो त्या क्रीजमध्ये देखील चिखल असतो. फटका फसलाय, मयूरनं आणखी एक विकेट घेतले. यस, विकेट घेतले, 3ही कॅचेस घेतल्यात कॅप्टनने. बाद झालाय तो मात्र अजय, परंतु आपल्या टीमसाठी तब्बल 4 षटकार, 1 डबल आणि 1 सिंगलचं योगदान, अर्थातच 27 धावांचं योगदान दिले ते अजयनं. क्लास बॅटिंग केली ते अजयने. सुरुवातीला येऊन एकूण धावसंख्या सध्या आहे 53, 53 धावा कंट्रोल केल्यात मयूरने. षटकार जरूर आले असले तरी सुद्धा विकेट्स घेतल्यात. आघाडीचे फलंदाज असतात त्यांना बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालंय. 2 विकेट घेतल्यात, 1 विकेट घेतली दर्शनने. 53 धावा झाल्यात. दर्शनने 1 विकेट, मयूरने 2 विकेट. नवीन बॅट्समन देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक असेल. खोदून काढायचा होता चेंडू पॉइंटच्या दिशेने. अवघी 1च धाव, चांगला प्रयत्न होता बॅटरचा. हा वेग आहे, रबर बॉल वेगाला देखील साथ देत असतो. हा स्पीडी क्रिकेट आहे रबर बॉलचा, टेनिस क्रिकेटच्या मानाने. त्याहीपेक्षा स्पीडी क्रिकेट आपण म्हणतो लेदर बॉलचं. रमेश पवारसाठी टाकलेला हा चेंडू, मुद्दामून हाफ ट्रॅकर, थोडा खाली राहिला, उसळी जास्त मिळाली नाही. ऑन साईडला खेळण्याच्या नादात बीट झाला तो मात्र बॅट्समन अंगावरती चेंडू जाऊन आदळला. 3रं षटक झालंय समाप्त. या ओव्हरमध्ये फक्त 13 धावा देत 2 विकेट घेतल्या मयूरनं. कमबॅक केला आपल्या टीमसाठी आणि धावांवरती अंकुश लावलाय. 3 षटकांमध्ये धावा झाल्यात त्या 54, 54. 18 धावसंख्येची सरासरी. पावसाची सर्वजण वाट पाहत आहेत. खरं तर बॅटर पावसाची वाट पाहणार नाही, त्यांना माहिती आहे जेवढ्या पाऊस पडणार नाही तेवढ्या धावा आम्ही खोऱ्याने ओढू शकतो. शेवटचं षटक, प्रयत्न इथे चालू आहे. कॅप्टन ठरवतोय की कोणता गोलंदाज शेवटचं षटक टाकेल. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्सला रिक्वेस्ट आहे, आज एक फायनलची एक्स्ट्रा मॅच, एकूण 12 संघ खेळणार आहेत. 11 आणि 1 शेवटची फायनल, एकूण 12 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच माऊली स्पोर्ट्स पनवेल वर्सेस गावदेवी गावठाण. दोन्ही टीमला देखील रिक्वेस्ट आहे की आपण रिपोर्ट करा. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील भिंगारी चषक जे प्रेक्षक वर्ग पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. क्रेज आहे क्रिकेटची आणि क्रेज क्रिकेटची अगदी आपण 2 दिवसांमध्ये पाहिली, कारण यूट्यूब चॅनल आहे ते 24 लाईव्ह इव्हेंट्स. आणि लेसेस्टरची ते मॅच जे चालू आहे इंग्लंडमध्ये, वॉर्मअप मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की कित्येक भारतीय जी वॉर्मअप मॅच चालू आहे ज्यामध्ये आपले काही खेळाडू 2 टीममध्ये विखुरले गेले, त्यांचा खेळ पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षकांनी पसंती दाखवली. लास्ट ओव्हर, चांगला चेंडू, बॅट्समन इथे होईल आउट. पंचांनी ते बाद घोषित केलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले ती राजाने.
आणि हे होणं देखील गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 27, दुसऱ्या षटकामध्ये दर्शन आला, त्याने 14 धावा दिल्या. त्यानंतर मात्र मयूर आला, त्याने 13 धावा दिल्या आणि आता राजा आला. कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार खेचून सुद्धा मयूरने ज्या विकेट घेतल्या त्या महत्त्वाच्या आहेत. अजय, प्रतीक, त्यानंतर अगदी आपण पाहिलं सौरभ, या तीनही बॅट्समनने धुमाकूळ घातला होता आणि या तीनही बॅट्समनला बाद करण्यामध्ये दर्शन आणि मयूरला यश मिळालं. त्या कारणास्तव आता शेवटच्या षटकामध्ये थोडा धावांवरती अंकुश लावण्यात येतोय SDL पनवेलच्या. प्रतीक नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत येते 54, 54. लास्ट ओव्हर चालू आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल झाला होता. चांगली कॅच, बॅक टू बॅक 2 झटके दिलेत. चांगली गोलंदाजी राजाकडून. दर्शनचं योगदान होतं कॅचसाठी. थोडा अचंबित झाला की इतक्या वेगाने झपकन चेंडू आला. मी मगाशीच म्हटलं की स्पीडी क्रिकेट आहे. टेनिस बॉल या स्पीडी क्रिकेट, कारण या गतीने एवढा टेनिस बॉल येत नाही, त्याच्याही थोडा अधिकतम गतीनं रबर बॉल, कारण पडल्यानंतर झपकन देखील येतो बॅटरसाठी. कधी कधी अप्पर एज घेतल्या त्यानंतर समोरच्या दिशेने जरी चेंडू आला किंवा क्रीडांगणावरती जरी ट्रॅव्हल झाला तिथेही अधिकतम स्पीड असतो आणि त्याच्याहीपेक्षा आपण पाहिलं की अधिक वेगाने लेदर बॉल क्रिकेट देखील असतं. शेवटचं षटक ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज राजा. ऑन हॅट्रिक असताना मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहतोय, परंतु त्याच्या डोक्यावरून षटकार. करण घनसोळकरच्या बॅटमधून येतो हा दिमागदार षटकार आणि या षटकाराची गरज होती. एकूण धावसंख्या 60 SDL पनवेल टीमची. 3 चेंडू शिल्लक आहेत. ऑन हॅट्रिक होता गोलंदाज, परंतु करणने त्याच्या तिसऱ्या चेंडूवरती ठोकला षटकार. आडव्या बॅटने सलग दुसरा बैठक शॉट मिड विकेटच्या दिशेने करण ठोकतोय. करण देणारा दुसरा षटकार. सलग 2 विकेट, सलग 2 षटकार. हे आहे क्रिकेट. अगोदर गोलंदाजाचं आक्रमण आणि त्याच्या विरोधात तोडीस तोड करण घनसोळकरचं आक्रमण. धावसंख्या 66 SDL पनवेल टीमची. तिसरा मारण्याचा प्रयत्न होता, विकेट किपर इथे मिस झाला. कठीण काम आहे अशा कॅचेस घेणं, परंतु निर्धाव चेंडू येतोय. मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीमसाठी हे खूप गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, धावा त्या 66. 66 षटकारांचाच पाऊस पडलाय. मला असं वाटतं या 66 मध्ये किमान 7 ते 8 षटकार असावेत. पहिले 2 चेंडू आणि अनोख्या आपल्या वेगळ्या स्टाईलने रनआउट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एकूण धावसंख्या 68, अर्थातच 68 आणि 69 धावसंख्येचा पाठलाग करायचे तो मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीमला. 4 षटकं 69 धावांचा पाठलाग करायचे तो मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीमला. यामध्ये योगदान आपण पाहू शकाल. अजय 7 चेंडू 27 धावांचं योगदान. त्याच्या साथीला होता सौरभ. आक्रमणाची सुरुवात त्यानंच केली. 7 चेंडू 20 धावांचं योगदान. प्रतीक 2 चेंडू 6 धावांचं योगदान. 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर करण घनसोळकरचं योगदान राहिलं 2 षटकारांचं आणि या सर्वांची गोळाबेरीज केली तर टोटल धावसंख्या 68, 69 धावसंख्येचा पाठलाग करायचे. आणि एकूण इनिंगमध्ये आपण षटकार पाहिले 8 षटकार, म्हणजे जवळजवळ 80% धावा या मात्र षटकाराने खेचण्यात आल्यात. 10 षटकार आहेत, माफी असावी, 10 येस 10 षटकार आहेत, म्हणजे 60 धावा टोटल 90% आणि फक्त 8 धावा त्यामध्ये 2 लेग बाईटचे आहेत. रेकॉर्ड आहे या स्पर्धेतील. बामणडोंगरी या टीमने एका इनिंगमध्ये 13 षटकार खेचले होते. आतापर्यंत 10 षटकार खेचले SDL पनवेल टीम या संघाकडून. परंतु आता आपण जाऊया नेक्स्ट इनिंगमध्ये. त्या अगोदर मी विनंती करेल माऊली स्पोर्ट्स पनवेल वर्सेस गावदेव गावठाण टीम, दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे की आपण रिपोर्ट करा. मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीमची देखील तेवढीच तगडी बॅटिंग लाईनअप आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी ते देखील सज्ज झालेत. आणि सर्वांना ठाऊक आहे की रबर बॉल, पाऊस पडत नाही आहे, थोडी साथ मिळते ती बॅट्समनला. तर आता मॉर्निंग SSC कॉलेज पनवेल टीम कशा पद्धतीने 69 धावांचा पाठलाग करेल हे आपण ऐकूया
सेकंड इनिंगमध्ये आमच्या पाजींकडून अर्थातच अमितजी म्हात्रे यांच्याकडून. हेलो, धन्यवाद समीर सोनी सर, इनका सुमधुर आवाज़ आप सभी ने सुना. और आए हुए भंगारी ट्रॉफी के लिए तमाम दर्शकों का हम इस सुबह के सत्र के लिए हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं. जहां पहला मुकाबला चल रहा है आज के दिन का मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल बनाम एससीएल पनवेल के बीच. तो इसी बीच जहां पहली इनिंग खत्म हो चुकी है, निर्धारित 4 ओवर में 68 रन इकट्ठा किया है, 69 का ये टारगेट है. ये टारगेट का पीछा करने के लिए सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और बाउंड्री लाइन के बाहर तमाम दर्शक टकटकी के साथ इस भिंगारी ट्रॉफी को देख रहे हैं. दो दर्शक का यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है. यस, एसीसी कॉलेज पनवेल टीम को जीतने के लिए 69 रन चाहिए. रन ज़्यादा है, गेंदें कम है, लेकिन क्रिकेट में कोई भी भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. अनिश्चितताओं का खेल है, क्रिकेट एक गतिशील खेल है. वहां एक गेंदबाजी का प्लान चल रहा है, लेकिन सलामी बल्लेबाज इस 22 चार्ट की पट्टी के ऊपर पहुंच चुके हैं इस 69 रनों का टारगेट का पीछा करने के लिए. एसडीएल पनवेल टीम जो अभी गेंदबाजी करेंगे. नेक्स्ट मैच है माउली स्पोर्ट पनवेल बनाम गावदेवी गावठान के बीच. दोनों कप्तानों को सूचित किया जा रहा है कि आप तुरंत टॉस करने के लिए आइए. रोहित पाटिल स्ट्राइक के ऊपर और नॉन स्ट्राइकर एंड पे हैं केतन, जिनका पहला ओवर काफी महंगा साबित हुआ था. वो आरंभिक गेंदबाज थे, लेकिन अब गेंदबाजी करने के लिए यहाँ एसडीएल पनवेल की तरफ से जो प्राथमिक गेंदबाज है, जिनका नाम है प्रीतम ओगरे, गेंदबाजी करेंगे रोहित जी के लिए. 69 रन चाहिए, 69. दूसरी इनिंग का पहला बॉल. इस बीच जहां इस दायरे के दायरा नहीं है यहाँ, लेकिन शॉर्ट मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक पीछे जो फ्लाई स्लिप होती है वहां एक खिलाड़ी तैनात है, और बाकी खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात किया कप्तान ने. बारिश अभी तक आई नहीं है, लेकिन जो बल्लेबाजी तगड़ी चलेगी तो बारिश आ भी सकती है. क्या इस बार देखा जाए एसडीएल एसएजी कॉलेज पनवेल के बल्लेबाज इस 69 रनों का पीछा करेंगे या मैच कौन जीतेगा वक्त बताएगा. लेकिन पहली गेंद दायत के बल्लेबाज रोहित के लिए. राइट अमोर द विकेट से गेंदबाजी फेंकी थी, लेकिन यहाँ थोड़ी सी दिशाहीन भटकी गेंद, लेकिन 1+1 यानी कि यहाँ 2 रन जरूर मिलेंगे. ज्यादा गेंद आउटकम के बाद अंपायर द्वारकानाथ चोरगेसर जिन्होंने उसे वाइड घोषित किया. और अतिरिक्त रनों के साथ यहाँ देखा जाए तो मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का खाता ओपन हो चुका है, स्कोर 2. इस नेक्स्ट मैच माउली स्पोर्ट पनवेल बनाम गावदेवी गावठान. आओ इस बार कवर के ऊपर से बेहतरीन विराट कोहली की याद दिलाई. इस बार शुरुआत ही तगड़ी कर दिया है. तुम मुझे मार सकते हो तो मैं भी तुम्हें मार सकता हूं. ठोकम ठोक छक्के के साथ इस बार देखा जाए इस बैट्समैन ने आगाज किया है, क्योंकि केतन का भी स्वागत जब वो गेंदबाजी कर रहा था छक्के के साथ किया था, तो इन्होंने इस बार देखा जाए ये बदला लिया हुआ और 6 के साथ स्कोर पहुंचाए 8 के घर में. नेक्स्ट बॉल प्रीतम की राइट अमोर द विकेट. शॉट डिलीवरी जरूर थी, लेकिन इस बार देखा जाए यहां वाइड गेंद है, बहुत ज्यादा आ चुकी है, तो यकीनन के साथ स्कोर आगे बढ़ता है. स्कोर पहुंचा है 9 के घर में. अब जीतने के लिए यहां मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम को 60 रनों की जरूरत है. एक बार फिर से इस बार हवा में, लेकिन टाइमिंग नहीं हो चुका है, पीछे गए बैक पर. उसके बाद इस गेंद को खेला शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर. जो खिलाड़ी तैनात आ चुके थे जिन्होंने गेंद को फील्ड किया है, एक्स्ट्रा कवर से आ चुके हैं, लेकिन 2 रन लेने में कामयाब बने. इस बार देखा जाए बल्लेबाज केतन पहुंचे 8 रन पे, और यहां मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर पहुंचा है 11 के घर में. नेक्स्ट बॉल इस बार घुमाने गए थे, लेकिन अच्छी बॉल थी, शानदार अच्छी लेंथ तो ढूंढी हुई थी इस गेंदबाज ने. सही परिवर्तन किया है, और परिवर्तन करना ही चाहिए गेंदबाजी में, वेरिएशन गेंदबाज की ताकत है. नेक्स्ट बॉल शॉट डिलीवरी जरूर इस बार कंधों के ऊपर से चली गई है. क्या बॉल फेंकी हुई देखिए,
सुंदर गेंदबाजी देखने को मिल चुका है, परिवर्तन कर रहा है। छक्का खाने के बाद उन्होंने इस बार का गेंदबाजी में परिवर्तन किया, 2 गेंदें डॉट फेंकी, आखिरी 2 गेंदें शेष। इस बार ये उड़ाया, लेकिन फील्डर कोई मौजूद, जहां इस बार कैच मिलना असंभव है, मगर 2 रन लेने में कामयाब, क्योंकि मैदान पूरी तरह से गीला हो चुका है, क्योंकि रबर बॉल की ये प्रतियोगिता है, इसमें पूरा एंजॉय करने के लिए मिल जाता है, मजा आता है इस रबर बॉल को खेलने के लिए। लेकिन इस 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 13 के घर में। 13 आखिरी बॉल शेष पहले ओवर की। एक बार फिर से हवा में, लेकिन कैच की संभावना, इस बार डीप एक्स्ट्रा और खिलाड़ी आ रहे हैं, ओह संभाल के जज चुका और कैच ड्रॉप हुआ। जानबूझकर कोई खिलाड़ी छोड़ते नहीं, लेकिन कैच ड्रॉप होना ये क्रिकेट के लिए और क्रिकेट के स्कोर क्षेत्र के ऊपर खतरा है, मगर 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 15 के घर में। प्रीतम के इस ओवर में 15 रन आए हैं। आने वाले 18 गेंदें शेष है, और मेरे हिसाब से यहां जीतने के लिए 54 रन की जरूरत आहे। 54 18 चेंडूमध्ये विजयासाठी 54 धावांची गरज आहे। गेंदबाजी करने के लिए आ आहे, जिन्होंने शानदार 3 छक्के लगा दिए थे, और एक बार फिर से इस बार लॉफ्ट किया है, में फील्डर कोई मौजूद नहीं है, नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है, जहां दूसरा रन चुरा लिया, और 2 रनों के साथ यहां देखा जाए तो मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर पहुंचा है 18 के घर में। आपकी 17 के घर में जा चुका है, 17 पे स्कोर, 17 स्कोर पहुंच चुका है। 20 पर इवेंट के माध्यम से आप देख सकते घर बैठकर इस प्रतियोगिता का आयोजन नियोजन। राउंड विकेट से इस बार हो विकेट कीपर के पास ये बड़ा मौका था, लेकिन कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं, पकड़ो क्या जीतो मैच। लेकिन बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद पीछे चली गई है, कोई रन लेने का मौका नहीं मिला। राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे, शॉर्ट डिलीवरी जरूर थी, इसे इस बार पुल करने गए थे, लेकिन गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। नेक्स्ट मैच माउली स्पोर्ट पनवेल बनाम गांवदेवी गावठान। और एक बार फिर से जोरदार हिट करने गए थे, लेकिन ये देखिए मना कर दिया यहां केतन ने रोहित को, और खुद आउट हो चुके हैं, और रनआउट की विकेट गिर चुकी है। पहला विकेट गिरता हुआ और टीम का स्कोर इस बार मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर है 17, 1 विकेट के नुकसान पे। नक्की तिथे एक सूचना आहे की जर चेंडू बदली करायची असेल तर खेळाडू करू शकत नाही, फक्त पंच करू शकतात। सर्वांनी सूचना लक्षात ठेवा। चेंडू गेल्यानंतर बॅट्समन कुठलाही खेळाडू बॉल चॉईस करू शकत नाही, फक्त पंचच करू शकतात। नए बल्लेबाज बैट्समैन आ चुके हैं, बाएं हाथ के बल्लेबाज है, कौन है रे? राजो। चलिए जल्दी बोतल आ चुके हैं, पानी की बोतल आ चुके हैं, और ठंडी में ऐसा होना ही चाहिए। लेकिन यह एक बार फिर से मैच शुरू होने जा रही है। विकेट गिरने के बाद रोहित वापस गए 2 रन बना के, लेकिन केतन एक साइड से मैदान के अंदर डटे हुए, लेकिन इस 69 रनों का पीछा करने के लिए बल्लेबाजों को छोर बदलना चाहिए। भारत के बल्लेबाज के लिए पहली गेंद, कड़ा प्रहार करने का यह प्रयास किया था, असफल हो चुका है। आखिरी गेंद शेष है, क्या अजय गेंदबाजी कर रही, ऐसे अजय जडेजा ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ ऐसी गेंदबाजी की थी। इस बार ये देखिए, लेकिन कंपाउंड के ऊपर एक बार सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ यह मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर आगे बढ़ता है 18 के घर में। 2 ओवर खत्म हो चुके हैं। जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक 51 रन चाहिए 2 ओवर में।
25.50 का रिक्वायर्ड रन रेट है। कठिन भी है ऐसा हमें लग रहा है, लेकिन आसान बनाने की हिम्मत अगर तुम्हारे कलाई के अंदर हो सकती है तो इस मैच को, ये मैच यहां मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम जीत सकती है। अन्यथा आप इस रनों का पीछा करने में असफल बने तो एसीएल पनवेल टीम इस मैच को जीतेगी। हार जीत क्रिकेट के दो हिस्से, उसमें कोई टेंशन नहीं है। रेस में दो घोड़े होते हैं, एक घोड़ा तो इस बार देखा जाए पराजय उसका हो जाता है, एक तो जीत जाता है। लेकिन क्रिकेट का खेल ऐसा करो कि सामने वाले को पसीना फूटना चाहिए। जैसे हमारे 24 इवेंट के ये जो हमारे दोस्त है प्रणय, इन्होंने इस लड़की को पूछा था, पसीना फूट गया था। चलिए मैच शुरू कीजिए। गेंदबाज आए हैं करण। देखिए घुमाने जा रहे हैं, लेकिन टप्पा गेंद कहां पड़ रही है, उस गेंद के टप्पे को नहीं देख रहे। टप्पे को देखो, लाइन को देखो, लेन को देखो, गेंद कहां पड़ रही वो देखो और उसके बाद बल्ला चलाओ। एक बार फिर से, इस बार हवा में कैच की संभाल, बाहर मिड विकेट कैंडी के बाहर नंबर आया 6। खड़े खड़े इस बार देखा जाए शानदार तरीके से पिक किया और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है यहां एसी कॉलेज पनवेल टीम का स्कोर 24। रनों की संख्या अभी तक ज्यादा है, गेंदें कम है, हमला ही हमला होना चाहिए। फायर, ये देखिए अच्छी बॉल, क्या बैकफुट पर के गेंद को खेलने के लिए पॉइंट के ऊपर वो कट करने गए थे, लेकिन भाई का इशारा अंपायर चोर के साहब की तरफ से एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 25 के घर में। पच्चीस रन बन चुके हैं। इस बार पॉइंट के ऊपर से है, लेकिन खिलाड़ी वहां तैनात है और दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं और ये देखिए स्टंपिंग का बड़ा मौका था और तीसरे के लिए भाग रहे। 3 रन इकट्ठा किया, चौथे के लिए क्या होगा और यहां देखना पड़ेगा। और इसी बीच यहां चौथे रन के लिए विकेट गिर सकती है और आउट खिलाड़ी इस बार राजू जो 7 रन बना के वापस आ रहे हैं। ये चौथा रन आत्मघाती साबित हुआ, लेकिन 3 रन दौड़ के पूरा कर दिया। स्ट्राइक केतन ने अपने पास रखी। 3 रनों के साथ या देखा जाए मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर आगे बढ़ता है 28 के घर में 28। इकतीस रनों की अभी तक जरूरत है। इस बार डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, खिलाड़ी तैनात है वहां, बढ़िया क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिलेगा इस बार केतन को। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर 29। और बाहर जाने की संभावना, 6 रन, खिलेगी चंपा, खुश हुई रंबा, देखो पड़े लंबा और छक्के मारा खंबा खड़े। आखिरी बॉल थी और आखिरी के बॉल के ऊपर इस बार देखा जाए इस गेंदबाज का समाचार ऐसा लिया कि छक्के के साथ इस ओवर की समाप्ति की। जबरदस्त बॉलिंग की थी करण ने, लेकिन आखिरी बॉल के ऊपर 6 आए और 6 के साथ देखा जाए तो मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम का स्कोर पहुंचा है 35 के घर में 35। 35 24 किती 35 कशा 24 ना 69 ना 34 रनों की अभी तक जरूरत है। 34 रन चाहिए। गेंदबाज आए हैं इस बार प्रतीक खोगरे और भटकी गेंद ऐसी लग रही थी, लेकिन वाइड का इशारा आया जीवन गावन की तरफ से और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 36। 33 रनों की अभी तक जरूरत है। 6 गेंदों में 37 रन आए थे किंजल ट्रॉफी में, आप सभी ने देखा होगा। वही हमला करना पड़ेगा और थोड़े से बैकफुट पर गए, इस गेंद को खेलने के लिए गए थे, लेकिन ठीक ठाक संपर्क हुआ नहीं। थोड़ी गेंद पीछे जरूर थी और आने वाले इस बार देखा जाए 5 गेंदें शेष और 33 की जरूरत है।
और इसी बीच एक बार फिर से गैप में गेंद है, लेकिन 1 बाउंड के साथ गेंद जा रही है बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए 4 रन। यस, टॉस करने के लिए हम माउली स्पोर्ट पनवेल और गाउदी गौठान आपको ये तीसरा पुकार दे रहे, नहीं तो अदरवाइज ऑर्गेनाइज की तरफ से आपको सोचना है कि पैनलाइज किया जाएगा, यानी कि आपका नुकसान भी हो जाएगा। 40 रन बन चुके हैं, 4 गेंदें शेष है, 29 रनों की अभी तक जरूरत है। 4 गेंदों के ऊपर 4 छक्के आएंगे तो भी मैच जीतना असंभव है। इस बार देखिए शरीर से गेंद को दूर रखा है, इस गेंद ने इस बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर किया, दिमाग का इस्तेमाल चलाया इस बार गेंदबाज यहां प्रतीक ने। अब देखिए मैच में औपचारिकता बाकी, अब आप गेंदे को खेल सकते, मैच को जीतना यहां मॉर्निंग एसी कॉलेज पनवेल टीम को थोड़ा कठिन बन चुका है, क्योंकि 4 गेंदें खत्म हो गई है, रन बन चुके 41, यानी कि जीतने के लिए मेरे हिसाब से यहां 28 की जरूरत। देखिए हवा में जरूर गेंद, दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है, दिवाली है तब तक पटाखे फोड़ो, आलम चाचा का बाप भी उठ जाएगा। यस, माऊली स्पोर्ट पनवेल कॅप्टनला विनंती असेल आपण यायचे, आपले अपोजिट कॅप्टन गावदी गावठाण इथं उपस्थित आहेत, अभिजित ठाकूर उपस्थित आहेत और 6 के साथ स्कोर 48-7। आखिरी गेंद शेष और हेलीकॉप्टर उड़ाने गए थे, पैरों के ऊपर एक गेंद थी, लेकिन मिड विकेट की कंट्री में गेंद चली गई है, कोई रन नहीं मिलेगा और बड़ी जीत अर्जित की है इस बार का भिंगारी ट्रॉफी के लिए। इस टूर्नामेंट का दूसरा दिन और मैच जीता है एसडीएल पनवेल टीम ने, परास्त कर दिया मॉर्निंग एएससी कॉलेज पनवेल टीम को। जीतने वाली टीम का अभिनंदन, तो हारने वाली टीम को हम ढेर सारी बधाइयां देते हैं, उनका आभार व्यक्त करते हैं कि इस भिंगारी ट्रॉफी में आकर अपने भिंगारी ट्रॉफी के आयोजन में जो कुछ 4 चांद लगाया, इसलिए एसी कॉलेज टीम आपका एक बार फिर से हार्दिक अभिनंदन और आभार। इस मैच होगा, हमारे स्कोर बताएंगे।